तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद शहरातील नांदुरा रोडवर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना वसतिगृहातून शाळेत जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। या शासकीय वसतिगृहातून मुख्य रस्त्यावर येण्यासाठी विद्यार्थ्यांना चिखलातून वाट शोधावी लागत असल्याचे भीषण वास्तव या निमित्ताने समोर आले आहे। रस्त्याअभावी येथे शिक्षण घेत असलेल्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे। या रस्त्याच्या मागणीसाठी 28 सप्टेंबर 2024 रोजी वंचित बहुजन आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलन बुलढाणा जिल्हा पदाधिकारी यांनी वसतिगृहाला भेट देऊन तेथील अधीक्षक यांना रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी निवेदन दिले होते। त्यानंतर 2 डिसेंबर 2024 रोजी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त बुलढाणा यांना सुद्धा निवेदनाद्वारे विनंती केलेली आहे। तरी सुद्धा या रस्त्याच्या मागणीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष दिलेले नाही। त्यामुळे वसतिगृहाचा रस्ता नवीन बांधून डांबरीकरण करून रस्त्यावर हाय मास्ट लाईट बसवण्याच्या या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलन संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोहित दामोदर यांच्या वतीने 19 जून रोजी जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी व गट शिक्षण अधिकारी यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे। या संदर्भात प्रशासनाने येत्या 8 दिवसात कारवाई न केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। MCN न्यूज मराठी करिता उत्तम आगरकर, जळगाव। जून 2025 रोजी वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने माननीय गट शिक्षण अधिकारी जळगाव जामोद यांना निवेदन देण्यात आलेले आहे। या निवेदनामध्ये प्रमुख मागणी अशी केलेली आहे, जो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय विद्यार्थ्यांचं जे हॉस्टेल आहे, जे वसतिगृह आहे, त्याचा जो रस्ता आहे तो एकदम गंभीर अशा दुर्दशेत आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना चिखलातून त्यांना जावं लागत आहे। त्यानंतर तिथं साप आणि वेगवेगळ्या पद्धतीचे अडचणी त्यांना निर्माण होत आहेत। हे लवकरात लवकर प्रशासनाने व शासनाने हे थांबवलं पाहिजे। यांना आम्ही 7 ते 8 दिवसांचा अल्टिमेटम या निवेदनाद्वारे दिलेला आहे। 8 दिवसाच्या आत जर यांनी हे काम थांबवलं नाही, तिथं रस्ता बांधून दिला नाही, तर वंचित बहुजन आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल। याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे।